महानगरपालिकेकडे असलेल्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात भानुदास बगदे यांच्यासह काही कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे। ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर मनपाच्या माजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उपोषण पुकारल्याने मनपा प्रशासन हा प्रश्न कशा प्रकारे सोडवते याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। उपोषणादरम्यान जीविताला काही झाल्यास त्याला मनपा प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देखील बगदे यांनी दिला आहे। 6वा वेतन आयोग फरक, 7वा वेतन आयोग संपूर्ण फरक, शिल्लक रजा फरक, कालबद्ध पदोन्नती फरक, शेवटच्या पगाराप्रमाणे पेन्शन लागू करणे यांसह विविध मागण्यांसंदर्भात गेल्या 7 वर्षांपासून मनपा प्रशासनाकडून अन्याय होतोय। त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी भानुदास बगदे यांच्यासह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे। मी भानुदास बगदे, सेवानिवृत्त महापालिका कर्मचारी। माझा विषय असा आहे की मला महापालिकेने ग्रॅज्युटी न दिल्यामुळे मी कामगार न्यायालयात माझा दावा दाखल केला होता। कामगार न्यायालयाने मला न्याय दिला आणि मला ग्रॅज्युटी देण्यासाठी आदेश केला। 7,79,000 आणि माझ्यासोबत माझ्या 3-4 कर्मचारी बंधूंना आदेश केला की यांची ग्रॅज्युटी देण्यात यावी, परंतु महापालिकेने दखल न घेतल्यामुळे मी पुन्हा कामगार न्यायालयाला विनंती केली व आपल्या आदेशाचं पालन झालेले नाही आहे। परत न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल दिला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना कारवाई करण्यासाठी न्यायालयाने आदेश केला की 60 दिवसाच्या आत ह्या कर्मचाऱ्यांचे पैसे जमा करण्यात यावे। त्याप्रमाणे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पण निवेदन केलं, परंतु धुळे जिल्हाधिकारी साहेब यांनी 90 दिवस होऊनसुद्धा आजपर्यंत आमच्या न्यायालयीन आदेशाची दखल घेतली नाही आणि आम्हाला न्याय दिलेला नाही आहे। फक्त एक औपचारिक पत्र काढलं महापालिकेला की यांच्यावर कारवाई करावी, परंतु त्यांनी प्रॅक्टिकल कुठल्याही आदेशाचं पालन केलेले नाही आहे आणि म्हणून न्याय इलाजास्तव आम्हाला या ठिकाणी उपोषणाला बसावं लागलं। आम्ही 3 कर्मचारी उपोषणाला बसलो आहे। तिघांना सेवानिवृत्त होऊन जवळजवळ 7 वर्षे होऊन गेलेले आहे आणि 7 वर्षात अजूनपर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही आहे। दुसरी गोष्ट, आम्ही महापालिकेतून सेवानिवृत्त झालेलो आहे, परंतु महापालिकेने 80% लोकांना 7व्या वेतनचा फरक दिला, कालबद्धाचा फरक दिला, 6व्या वेतनचा फरक दिला आणि आम्ही 7 वर्ष सेवानिवृत्त होऊनसुद्धा वेळोवेळी मागणी करतोय, आम्हाला फरक पण देत नाही, कालबद्धाचा फरक देत नाही आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी की आम्हाला जी पूर्ण पेन्शन मिळायला पाहिजे होती ती आजपर्यंत महापालिकेने दिली नाही। त्याच्यासाठी आम्ही वारंवार विनंती करतोय। महापालिकेने उत्तर असं देते की तुमच्यावर ऑडिट शक आहे, हा 1914चा आहे। वास्तविक ऑडिट शक आणि कर्मचारी याचा कुठलाही काही दूरने संबंध नाही, ही प्रशासकीय बाब आहे। आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून हस्तांतर झालेलो आहे। हा वाद महापालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि औरंगाबाद ऑडिट डिपार्टमेंट या तिघांमधला आहे, पण काही कारण नसताना आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना छळलं जात आहे आणि आम्हाला आर्थिक लाभापासून दूर ठेवण्यात येतं आहे। म्हणजे कोर्टाने आदेश देऊनसुद्धा दंड केला, अक्षरशः कोर्टाने महापालिकेला दंड केलेला आहे 3.5 ते 4 लाख रुपये, तरी महापालिका सुधरत नाही आहे आणि जिल्हाधिकारी पण लक्ष देत नाही आणि म्हणून आम्हाला इथे उपोषणाला बसावं लागतं आहे। आम्ही तिघंही डायबिटीज BP सारख्या आजाराने तिघे कर्मचारी गंभीर आजाराने या ठिकाणी बसलेलो आहे आणि आमच्या जीवाला जर धोका झाला तर या दोघं जिल्हाधिकारी आयुक्त यांना जबाबदार धरण्यात यावे असं आमच्या कुटुंबाच्या वतीने आमच्या वतीने आम्ही विनंती करतो। मनपा प्रशासन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून न्याय देईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।